पंढरपूर येथील कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयामध्ये होळी सणानिमित्त एक अनोखा आणि सामाजिक संदेश देणारा उपक्रम राबविण्यात आला. एंटायर मल्टीमीडिया अँड मास कम्युनिकेशन विभागाच्या वतीने सोमवार दिनांक 2 मार्च रोजी प्लास्टिकची होळी हा अभिनव उपक्रम घेण्यात आला. या उपक्रमाअंतर्गत महाविद्यालय परिसरातील प्लास्टिक कचरा गोळा करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला. विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी एकत्रितपणे कर्मवीर भाऊराव पाटील यांचा पुतळा परिसरासह संपूर्ण महाविद्यालय परिसराची स्वच्छता केली. या उपक्रमातून पर्यावरणपूरक होळी साजरी करण्याचा आणि प्लास्टिक मुक्त परिसराचा संदेश देण्यात आला. या सामाजिक जाणीवपूर्वक उपक्रमाचे महाविद्यालयाच्या वतीने विशेष कौतुक करण्यात आले. यावेळी उपप्राचार्य प्राध्यापक डॉक्टर बी.एस. नाईकनवरे, पी.जी. विभागाचे डीन प्राध्यापक डॉक्टर बी.एस. बळवंत, मास कम्युनिकेशन विभागाचे संचालक प्राध्यापक डॉक्टर धनंजय साठे, विभाग प्रमुख प्राध्यापक बालाजी फुगारे आणि प्राध्यापक नितीन कांबळे यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते. या उपक्रमाविषयी प्रतिक्रिया देताना उपप्राचार्य प्राध्यापक डॉक्टर बी.एस. नाईकनवरे यांनी विद्यार्थ्यांसह सामाजिक बांधिलकीचे कौतुक केले. तसेच पी.जी. विभागाचे डीन प्राध्यापक डॉक्टर बी.एस. बळवंत आणि विभाग संचालक प्राध्यापक डॉक्टर धनंजय साठे यांनी पर्यावरण संरक्षणासाठी अशा उपक्रमाची आवश्यकता असल्याचे मत व्यक्त केले. होळीचा सण आनंदाचा असला तरी पर्यावरणाची जबाबदारी ही तेवढीच महत्त्वाची आहे. हा संदेश देणारा हा उपक्रम सर्वांसाठीच प्रेरणादायी ठरला आहे. या उपक्रमाविषयी प्रतिक्रिया देताना उपप्राचार्य प्राध्यापक डॉक्टर बी.एस. नाईकनवरे, पी.जी. विभागाचे डीन प्राध्यापक डॉक्टर बी.एस. बळवंत, विभाग संचालक प्राध्यापक डॉक्टर धनंजय साठे यांनी दिलेल्या प्रतिक्रिया पाहूया. रयत शिक्षण संस्थेमध्ये प्लॅस्टिक मुक्त महाविद्यालयासाठी आज आपण प्लॅस्टिकच्या महाविद्यालयातील कचऱ्याची होळी या ठिकाणी करत आहोत. महाविद्यालयामध्ये कुठेही प्लॅस्टिकचा कचरा आढळणार नाही याची महाविद्यालय सतत काळजी आणि दक्षता घेत असतं आणि त्या निमित्ताने आज होळीच्या निमित्त आपण या ठिकाणी महाविद्यालयातील सर्व प्लॅस्टिकचा कचरा एकत्र करून त्याच्या आपण या ठिकाणी होळी करत आहोत. मास कम्युनिकेशन विभागाच्या वतीनं आज होळीच्या उत्सवाच्या निमित्तानं जो महाविद्यालयातील कचरा गोळा केलेला आहे, या कचऱ्या पाठीमागं मास कम्युनिकेशनचा मुख्य उद्देश आहे की त्यांनी वाईट विचारावर चांगल्या विचारांचा विजय या हेतूनं कचऱ्याचं जे प्रदूषण आहे, प्लॅस्टिकचं जे प्रदूषण आहे, हे प्रदूषण कमी करावं यासाठी हा जो उपक्रम त्यांनी राबवलेला आहे तो अतिशय स्तुत्य आणि सर्वांना मार्गदर्शन करणारा आहे. मी मास कम्युनिकेशन विभागाचे प्रमुख प्राध्यापक फुगारे सर, त्या विभागाचे संचालक प्राध्यापक साठे सर आणि सर्व सहकाऱ्यांचं मी त्यांच्या कार्याबद्दल अभिनंदन करतो. मास कम्युनिकेशन विभागाच्या वतीने आज या ठिकाणी उपक्रम राबवलेला आहे. प्लास्टिकचा कचरा एकत्रित करून त्याची होळी करण्यात आलेली आहे. खरं तर पर्यावरणाचं संवर्धन करण्यासाठी ही ॲक्टिव्हिटी अतिशय खूप महत्त्वाची आहे. कारण पर्यावरणाचं संवर्धन करणं आणि ते जतन करणं ही काळाची गरज आहे आणि प्लास्टिकचा कमीत कमी वापर करावा हा संदेश या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांनी आपल्याला दिलेला आहे. सदरचा कार्यक्रम हा मास कम्युनिकेशनचे सर्व सहकारी मित्र, शिक्षक, त्याचबरोबर सगळे विद्यार्थी यांनी एकत्रित येऊन उत्स्फूर्तपणे हा कार्यक्रम राबवला तर खरं तर हा अभिनंदनीय कार्यक्रम आहे. सगळ्यांना आपलं शुभेच्छा.